नमस्कार मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ एका नव्या भरतीसह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। ही भरती इंडियन नेव्ही मध्ये निघालेली आहे। 327 पदाकरिता तुम्ही जर 10वी पास असाल आणि तुमच्याकडे पोहण्याचं ज्ञान असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता। चला तर मग सविस्तर माहिती काय आहे आपण ते जाणून घेऊया। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करण्यास विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आता ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत। काय काय जाहिरात आहे स्टेप बाय स्टेप आपण ते जाणून घेऊया। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून ठेवा। चला तर स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता, रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिल पर्सनल इन इंडिया इंडियन नेव्ही मध्ये 2025 मध्ये जागा निघालेल्या आहे। कोणकोणत्या जागा निघालेल्या आहे ते खालीलपैकी त्यांनी तक्ता दिलेला आहे, तर आपण ते जाणून घेऊया। इथे 4 पद दिलेले आहे। पहिलं सिरेंग ऑफ लष्कर, दुसरं लष्कर आणि तिसरं फायरमॅन बोट आणि चौथं 2 पास असे 4 पद त्यांनी दिलेले आहे। त्यानंतर इथे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे त्या बघून घ्या आणि त्यानुसारच फॉर्म भरा। पदासाठी कोणत्या पदासाठी किती पेमेंट राहणार आहे, सॅलरी किती राहणार आहे आपण ते जाणून घेऊया। इथं सिरेंग ऑफ लष्करसाठी तुम्ही बघू शकता 25,500 ते 81,100 इतकी पेमेंट आहे। आणि दुसरं पद आणि तिसरं पद आणि चौथं पद यांच्यासाठी सेम सॅलरी आहे। 18,000 ते 56,900 इतकी सॅलरी आहे। त्यानंतर मित्रांनो, क्वालिफिकेशन कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे आपण ते जाणून घेऊया। क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता 1 नंबरचं पद आहे सिरेंग ऑफ लष्कर, याच्यासाठी त्यांनी 10वी पास मागितलेलं आहे। त्यानंतर सिरेंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ते सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं आहे। आणि 2 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे। रजिस्टर वेसल म्हणजे तुम्ही नोंदणीकृत जहाजावर जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही 1 नंबरचा सिरेंग जे पद आहे त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर दुसरं नंबरचं पद आहे लष्कर, याला पण 10वी पास आणि तुमच्याकडे स्विमिंगचं जर नॉलेज असेल त्याचबरोबर 1 इयर एक्सपिरियन्स रजिस्टर वसेल म्हणजे नोंदणीकृत जहाजावर तुमच्याकडे 1 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता। त्यानंतर फायरमॅनचं पद आहे। फायरमॅनसाठी 10वी पास, नॉलेज ऑफ स्विमिंग आणि सर्टिफिकेट पाहिजे प्री सी ट्रेनिंगचं। त्यानंतर 2 पाससाठी फक्त 10वी पास आणि तुमच्याकडे पोहण्याचं जर ज्ञान असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता। तर अशा प्रकारे कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन आहे ते आपण बघितलेलं आहे। यानंतर यामध्ये मित्रांनो, परीक्षेसाठी कोणकोणते सब्जेक्ट विचारण्यात आलेले आहे आपण ते जाणून घेऊया। 4ही पदासाठी सेम क्रायटेरिया आहे। तर फर्स्टवाला जो आहे जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, प्रश्न राहणार आहे 40 मार्काचे। त्यानंतर जनरल इंग्लिशमध्ये 20 प्रश्न राहणार आहे 40 मार्काचे। त्यानंतर जनरल अवेअरनेस यामध्ये 10 प्रश्न राहणार आहे, म्हणजे 1 प्रश्न 2 मार्काला येणार आहे मित्रांनो। आणि चौथा जो दिलेला आहे नॉलेज इन रिलेव्हंट फील्ड, म्हणजे ज्या फील्डमध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं आहे, ज्या फील्डचं काय नॉलेज आहे त्याबद्दल 50 प्रश्न विचारण्यात येणार आहे। आणि त्याबद्दलचे कोणतेही त्यांनी इथे मार्क टाकलेले नाही आहे, म्हणजे फक्त थेरी विचारण्यात येणार आहे। तर असे टोटल एकूण 100 मार्क राहणार आहे। हे 20 आणि हे 20 आणि हे 10 असे 50 प्रश्न 100 मार्काचे राहणार आहे। 1 प्रश्न 2 मार्काला राहणार आहे। तर अशा प्रकारे हा सिलेबस होता। त्यानंतर याच्यामध्ये एज काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया। एजसाठी यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे 18 ते 25 या वयोगटामध्ये जे विद्यार्थी असेल ते याला फॉर्म भरू शकता। आणि SC ST साठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे। म्हणजेच SC ST 5 वर्ष सूट अशा प्रकारे आहे 18 ते 25। जर SC कॅन्डिडेट 30 वर्षाचा सुद्धा असेल तरी तो फॉर्म भरू शकतो आणि OBC
चा कॅन्डिडेट 28 वर्षाचा असेल तरी फॉर्म भरू शकतो। तर अशा प्रकारे एज लिमिट होती। तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा। जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा।